तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर जुलै महिन्याचा 13वा हप्ता फक्त ह्याच महिलांना मिळणार आहे. तर कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. कुठेही माहिती स्किप करू नका. उद्या उठून तुम्हाला हप्ता नाही आला तर त्याचं कारण फक्त आणि फक्त हेच कारण असणार आहे. तर कोणतं कारण आहे ते सुद्धा जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सरकारने आपल्याला 12 हप्ते दिलेले आहे. 12 हप्ते पण काहीच महिलांना आले आहे, काही महिलांना नाही आले. तर नाही यायचं कारणसुद्धा हेच आहे. तर लाडक्या बहिणींनो, कुठेही व्हिडिओ न स्किप करता एंडपर्यंत बघा, तर तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे त्याबद्दल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत वर्षाकाठी 5,18,00,000 रुपये वाचवणार आहे. तर 8,00,000 कुटुंबात 2 पेक्षाही अधिक महिलांना लाभ. एका कुटुंबातले 2 पेक्षाही अधिक महिलांना या योजनेचा लाभ देणार नाही असा नियम असताना एक कुटुंबात 2 पेक्षाही अधिक महिलांना लाभ घेतला आहे. तर 7,00,000 पेक्षाही जास्त महिलांचे नाव समोर आलेले आहे. तर अशा प्रकरणात महिलांना, लाभार्थ्यांना यादीतून वगळण्यात येण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. पण गेल्या वर्षी जेव्हा ही योजना स्टार्ट केली तेव्हा असं काहीच म्हटलं नव्हतं की एवढ्या एवढ्या महिलाच पाहिजे किंवा एवढ्या महिलांनी एका घरामधून अर्ज करा, असं काही म्हटलं नव्हतं. म्हणून जेवढ्या महिला होत्या घरातल्या, आता 2 पेक्षाही अधिक कोणाच्या घरात एकत्र कुटुंब आहे तर 3 महिलांनी फॉर्म भरला, 4 महिलांनी फॉर्म भरला. तर सरकार हे बघत नाही आहे की आपण 2च महिलांना ठेवू, 2ला बाद करू. ते सरसकट सगळ्यांना बाद करीत आहे. तर तशा महिलांची सुद्धा संख्या जास्तीत जास्त वाढ झालेली आहे. म्हणूनच कित्येक महिलांना लाभ मिळालेला नाही. त्याचं कारण हेच आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील जून महिन्याचा हप्ता आला नाही. त्याचं कारण हे असू शकतं. जर आता तुम्हाला जुलै म्हणजे जून प्लस जुलै असे दोन्ही हप्ते एकत्र आले तर काळजी करू नका. तुम्ही निकषात बसत आहात आणि नाही आले तर समजा तुम्हाला वगळलं गेलं आहे आणि तुम्हाला ह्या योजनेमधून बाद केलेलं आहे. ह्यापुढे तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तर आजची ही होती अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि पुढे जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या फोनमध्ये आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.